नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत 4 मित्रांची गोष्ट. 4 मित्रांनी मिळून कापूस विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कापसाच्या गुंड्या ठेवण्यासाठी एक गोदाम घेतले. मात्र त्या गोदामामध्ये कापसाच्या बिया खाण्यासाठी उंदीर धुडगूस घालू लागलेत. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी एक मांजर पाळली. मांजर कुठे आहे समजण्यासाठी त्यांनी तिच्या एका पायाला लहानसे घुंगरू बांधले आणि ती मांजर त्यांची लाडकी असल्याने ते घुंगरू सोन्याचे होते. एकदा मांजरीने अतिशय उंचावरून उडी मारली आणि तिच्या एका पायास दुखापत झाली. तेव्हा त्यांनी तिच्या दुखापतग्रस्त पायाची मलमपट्टी केली. काहीच दिवसात ती मलमपट्टी सैल झाली. मात्र मित्रांच्या ते लक्षात आले नाही. एक दिवस ती मांजर शेकोटीजवळ गेली तेव्हा त्या मलमपट्टीच्या कापडाने पेट घेतला. कापड पेटल्याने मांजर सैरावैरा पळत सुटली आणि थोड्याच वेळात त्या गोदामातील कापूस जळून खाक झाला. आगीची जबाबदारी कोणाची हे ठरवण्यासाठी 4ही मित्रांनी मांजरीच्या एकेका पायावर अधिकार सांगितला आणि ज्याच्या पायाला त्या मांजरीचा दुखापतग्रस्त पाय आला त्याला आगीसाठी जबाबदार धरले. त्याने पूर्ण नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. खटला न्यायाधीशांसमोर आला. मात्र न्यायमूर्तींनी जेव्हा आपला निकाल ऐकवला तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. निकाल हा होता की आगीसाठी कुठल्याही प्रकारे दुखापतग्रस्त पाय जबाबदार नव्हता, कारण तो पाय एकटा काहीच करू शकला नसता. इतर 3 पाय जे ठीक होते त्यामुळे मांजर धावू शकली आणि आग पसरली. त्यामुळे या प्रकरणी दुरुस्त असलेल्या 3 पायांवर अधिकार सांगणारे आगीसाठी दोषी होते. त्यांनीच नुकसान भरपाई द्यायला हवी. काय निवाडा आहे बघा. जे आधी 3 मित्रांच्या दृष्टीने योग्य होते तेच न्यायमूर्तींच्या मते अयोग्य होते. कदाचित मनुष्य प्राण्याच्या तेही जे योग्य असेल ते देवाच्या लेखी नसेल. तेव्हा धर्मपरायण माणसाने देवाच्या लेखी काय योग्य आहे किंवा असेल याचे चिंतन करणेच योग्य.